हातही लावता सिक्रेट पद्धतीने वर्षातून फक्त एकदाच पितळेची किंवा तांब्याची भांडी चमकवा घरच्या घरी. मित्रांनो, आपल्या घरातील पितळ, तांबे आणि अशा स्वच्छ धातूची भांडी ही देवपूजेमध्ये किंवा खास प्रसंगांमध्ये वापरली जातात. पण एकदा ही भांडी काळी पडली, मेळी जमली किंवा त्यावर पाण्याचे, तेलाचे, अगरबत्तीचे किंवा तुपाचे डाग बसले की त्यांना पूर्वीसारखा सोनेरी, चमकदार पिवळा रंग परत आणणे खूप अवघड जाते. अगदी जास्त वेळ घासूनही ते डाग जात नाहीत. म्हणून अनेक जण ही भांडी वापरणंच बंद करतात किंवा फक्त सणवारपुरती काढून ठेवतात. पण प्रत्यक्षात ही भांडी पुन्हा नवीनसारखी दिसू शकतात. तेही घरच्या घरी काही सोप्या वस्तूंच्या सहाय्याने. आज आपण अशा उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे अत्यंत सोपे, कमी वेळ घेणारे आणि फारसे पैसे न खर्चता करता येतात. हा उपाय इतका प्रभावी आहे की एकदा करून बघितला तर तुम्हाला स्वतः आश्चर्य वाटेल की इतकी घाण साचलेली भांडी इतकी स्वच्छ आणि चमकणारी कशी झाली. हे पितळ आणि तांब्याच्या भांड्यांना पुन्हा नव्यासारखे करण्यासाठी कधीच महागडे केमिकल्स किंवा घासणे तासनतास करायची गरज नाही. पितळेची भांडी हे आपल्या संस्कृतीत पवित्र मानले जातात आणि देवपूजेमध्ये त्यांचा वापर विशेष महत्त्वाचा असतो. दिवा, घंटा, पूजेची थाळी, कलश, पाळणा, आरतीची वाटी, तांब्या, पाण्याची लोटा, श्रीफळ ठेवायची वाटी अशा अनेक वस्तू पितळ किंवा तांब्यात बनविलेल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल असतात. पण त्यांची देखभाल नीट केली नाही तर काही दिवसांतच त्यांचा रंग गंध होतो, हिरवट किंवा काळसर थर बसू लागतो आणि ते पाहायला अजिबात आकर्षक वाटत नाहीत. त्यामुळे अनेक जण ती भांडी कोपऱ्यात ठेवून देतात. पण आज आपण जाणून घेणार असलेला उपाय इतका सोपा आहे की त्यानंतर तुम्हाला पितळ किंवा तांब्याची कोणतीही वस्तू साफ करणे कठीण वाटणार नाही. सुरुवात करण्यापूर्वी हे समजून घेणे गरजेचे आहे की पितळ आणि तांब्याच्या भांड्यांवर लागलेले डाग हे फक्त तेलकट किंवा धुराचेच नसतात. त्यावर वातावरणातील ओलावा, हवेतील कार्बन आणि धातूशी होणाऱ्या रासायनिक क्रिया यामुळे एक थर तयार होतो जो साध्या साबणाने किंवा डिटर्जंटने काढणे कठीण असते. म्हणूनच या थराला विरघळवणारी काही गोष्टी आपण पाण्यात मिसळणार आहोत ज्यामुळे भांडी उकळल्यावर त्यांचा रंग आपोआप उजळतो. या उपायासाठी सर्वात प्रथम तुम्ही एक मोठे भांडे घ्या. ते अशा आकाराचे असावे की त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ करायची सर्व पितळेची भांडी व्यवस्थित बुडतील. त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी भरावे. पाण्याची मात्रा अशी असावी की पितळेची भांडी पूर्णपणे त्या पाण्यात झाकली जातील. पाणी खोलीच्या तापमानावर असले तरी चालेल, पण गॅसवर गरम करताना ते उकळेपर्यंत नेणे आवश्यक आहे. पाण्यात सर्वप्रथम 1 चमचा डिटर्जंट पावडर टाकावी. तुमच्या घरात जी साबण पावडर रोज कपडे धुण्यासाठी वापरत असाल तीच चालेल. त्यानंतर पाव चमचा म्हणजे अंदाजे थोडा खाण्याचा सोडा घालावा. सोडा पितळ आणि तांब्यावरील थर सहज काढण्यास मदत करतो. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनो पावडर. अर्धे पॅकेट इनो पाण्यात घालायचे आहे. इनो नसल्यास लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांची जोड देखील तितकीच प्रभावी ठरते. इनो किंवा लिंबाच्या रसामध्ये असलेले सिट्रिक ॲसिड पितळेवरील जिद्दी थर पटकन वितळवते. हे सर्व घटक पाण्यात घातल्यानंतर त्याला चांगले मिसळा जेणेकरून कोणतीही गोष्ट तळाशी बसू नये. मिश्रण एकजीव झाले की त्यामध्ये पितळेची भांडी सावधपणे घालावी. ती एकमेकींवर धडकणार नाहीत याची काळजी घ्या, कारण उकळत्या पाण्यात भांडी एकमेकींवर आपटली तर ओरखडे पडू शकतात. भांडी पाण्याखाली पूर्णपणे बुडली पाहिजे. यानंतर हे सर्व मिश्रण असलेल्या भांड्याला गॅसवर ठेवा आणि उकळी येईपर्यंत वाट पहा. उकळायला सुरुवात झाली की त्या उकळत्या पाण्यातील रासायनिक प्रक्रियेने पितळेवरील काळसर थर हळूहळू सुटू लागतो. पाणी थोडे फेसाळू शकते,
रंग देखील बदलू शकतो, पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याने काहीही नुकसान होत नाही. पाणी व्यवस्थित उकळी आल्यावर सुमारे अर्धा तास ती भांडी या मिश्रणातच ठेवावीत. गॅस बंद केल्यानंतर पाण्याला थंड होऊ द्या. हे थंड होत असताना पाण्यातील घटक भांड्यांवरचे सर्व हट्टी थर सैल करतात. एकदा अर्धा तास झाल्यावर तुम्ही बघाल की भांड्यांचा रंग आधीपेक्षा खूप स्वच्छ दिसू लागला आहे आणि त्यावरील मेळी जवळपास नाहीशी झाली आहे. आता ही भांडी सावधपणे पाण्यातून बाहेर काढा. हाताला गरम वाटत असेल तर झाकण, चमचा किंवा पेटी वापरून काढू शकता. भांड्यांना बाहेर काढल्यानंतर तुम्हाला घासण्याची आवश्यकता जवळजवळ भासणार नाही. फक्त मऊ कपड्याच्या घासणीने हलक्या हाताने स्वच्छ करावे. तुम्ही पाहाल की भांडी कशी चमकदार आणि नवीनसारखी दिसतील. पितळेचा मूळ सोनेरी पिवळा रंग परत आला असेल आणि भांड्यांच्या पृष्ठभागावर सुंदर उजळपणा आलेला असेल. या उपायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये कोणतेही जोरदार केमिकल्स नाहीत. त्यामुळे भांडी खराब होत नाहीत, झाक तापमान होत नाही किंवा तडे जात नाहीत. अनेक जण बाजारातून मिळणाऱ्या घासण्याच्या पेस्ट किंवा पावडर वापरतात, पण त्या पेस्टमध्ये असलेले रसायन भांड्यांची पृष्ठभाग खरवडतात. दीर्घकाळ वापरल्यास भांडी फिकट दिसू लागतात. पण या घरगुती उपायात पितळ किंवा तांब्याचा कोणताही अपाय होत नाही. उलट भांडी पूर्वीपेक्षा अधिक काळ नवीनसारखी दिसतात. हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या वस्तू पुरेशा होतात. डिटर्जंट, सोडा, लिंबू किंवा इनो या सर्व वस्तू जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी असतात. त्यासाठी वेगळे काही विकत आणण्याची आवश्यकता नाही. वेळही फार जात नाही आणि मेहनत तर जवळजवळ शून्य आहे. पितळेची भांडी उकळत असताना तुम्ही इतर कामे करू शकता आणि नंतर ती काढून फक्त हलकं पुसून ठेवायची. पितळेची वस्तू देवळात ठेवायची असेल तर ती स्वच्छ असणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. देवाच्या समोर घाणेरडी किंवा काळी पडलेली भांडी दिसली तर ते अशुभ मानले जाते. तसेच प्रकाशाच्या प्रभावाने किंवा सूर्यप्रकाशात ठेवल्यावर पितळ अधिक उजळ दिसते. त्यामुळे नियमितपणे हा उपाय केल्यास तुमची पूजा खोली अधिक सुंदर दिसेल आणि भांड्यांचा नैसर्गिक पिवळा रंग कधीच कमी होणार नाही. पितळेची साफसफाई ही फक्त पूजा खोलीसाठीच नाही तर जेवणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंसाठीही उपयुक्त आहे. पितळेची ताटे, वाट्या, गिलास हे अनेक घरांमध्ये असतात. त्यावरील डाग, तेलकट थर किंवा पिवळसर मेळी काही दिवसांतच जमते. या उपायाने भांडी उकळल्यावर त्यांचा रंग लगेचच उजळतो आणि ते आरशासारखे चमकू लागतात. घरी आलेल्या पाहुण्यांनाही पितळेची सुंदर चमकदार भांडी दिसली की घराच्या सौंदर्यात भर पडते. त्यामुळे या उपायाचा वापर करून भांडी स्वच्छ करणे हा प्रत्येक गृहिणीचा वेळही वाचवतो आणि मेहनतही कमी करतो. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा पंधरवड्यातून एकदा केला तरी चालतो. वारंवार करणे गरजेचे नाही. भांडी खूप काळ वापरली नसतील तर सुरुवातीच्या 2 वेळा हा उपाय थोडा जास्त परिणामकारक वाटेल. त्यानंतर भांड्यांची चमक टिकून राहील. या सर्व प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडी उकळताना सावधगिरी बाळगणे. पाणी उकळताना फेस येऊ शकतो, त्यामुळे भांडे अजिबात भरून ठेवू नका. तसेच गॅस जास्त जोरात लावू नका. उकळी आल्यावर मंद आचेवर भांडी शिजू द्या. पाणी थंड झाल्यावरच भांडी बाहेर काढा, अन्यथा गरम पाण्याचा उडका लागू शकतो. आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे भांड्यांना बादलीतून काढून थंड पाण्याने एकदा धुवून घ्या. यामुळे डिटर्जंटचे अंश पूर्णपणे निघून जातील. शेवटी भांडी कोरडी झाल्यावर मऊ सुती कापडाने पॉलिश केल्यास अजून चमक येईल. तर मित्रांनो, इतक्या सोप्या पद्धतीने पितळ आणि तांब्याची भांडी स्वच्छ करणे आता अगदीच सहज झाले आहे. घरातील साध्या वस्तूंनी वेळ न घालवता, मेहनत न करता ही भांडी तुम्ही पुन्हा नवीनसारखी चकाकवू शकता.
तुमच्या पूजा खोलीची सुंदरता दुप्पट होईल आणि या सुंदर चमकदार भांड्यांचा वापर तुमचं मनही आनंदी ठेवेल.